नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असं मटणाचं कालवण। त्यासाठी घेतलेलं आहे पाव किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ, कोथिंबीर असं टाकून कुकरला 2-3 शिट्ट्या देणार आहे। आणि मसाल्यासाठी साहित्य दाखवत आहे ते वापरलेलं आहे। भाजून खोबरं घेणार आहे, कांदा भाजणार आहे तेलामध्ये। बाकीचं सगळं साहित्य तेलामध्ये फ्राय करून मिक्सरला वाटण करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपले फोडणीसाठी जे घेतलेलं आहे साहित्य ते दाखवत आहे। त्याच्यानंतर तेल ओतून तेल थोडं गरम झालं की आपण खडा मसाला टाकणार आहे। त्याच्यामध्ये खडा मसाला चांगला लाल झाला की आपले मसाले टाकणार आहे घरगुती। आता वाटण टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये, चांगलं फ्राय करायचं आहे तेल सुटेपर्यंत। त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटं। 2 मिनिटांनी झाकण काढलं की मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे उकडलेलं पाणी आहे थोडंसं टाकायचं आहे चमचाभर, मसाला खाली लागू नये म्हणून पातेल्याला, आणि झाकण मारायचं आहे 2 मिनिटं। त्याच्यानंतर आता झाकण काढलेलं आहे। आता आपण मस्तपैकी मसाला हलवून घ्यायचा आहे, तळाला लागू नये म्हणून सारखं हलवायचं आहे चमच्याने। आता आपण मटण टाकायचं आहे मसाल्यामध्ये। तर बघू शकता खूप छान कट आलेला आहे कालवणाला। आता मी उकळी येण्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे। आता उकळी आलेली आहे कालवणाला आपल्या। तर छानपैकी वाढून दाखवत आहे प्लेटमध्ये, किती छान झालेलं आहे बघू शकता। असंच तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने। जर माझी पद्धत आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।